नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. आत्ता आम्ही सादर करत आहोत ओंकाराची सगुण आणि निर्गुण उपासना वर्ग. हा अनेक भागांमध्ये विभागलेला आहे. तर सगळ्यात प्रथम मी तुम्हा सर्वांचं इथे स्वागत करते आणि माझ्यापेक्षा वयानी, ज्ञानानी, मानानी जे ज्येष्ठ लोक आहेत त्या सर्व ज्येष्ठ लोकांना नमस्कार करून इतरही सर्वांचं मी स्वागत करते. प्रथम मी ह्या वर्गासंबंधी काही सूचना देणार आहे. म्हणजे आपण हे सगळे पुढचे जे भाग बघणार आहात, पूर्ण वर्ग करणार आहात, तर त्या वर्गात पहिली सूचना ही आहे, पहिला नियम हा आहे की हा वर्ग 16 वर्षांच्या वर वय असलेल्या सर्वांसाठी आहे. म्हणजे मॅक्झिमम वयाची काही अट नाही आहे. कुठल्याही वयाला आपण हा अटेंड करू शकता, पण लहान मुलांनी हा वर्ग करू नये. म्हणजे 16 वर्षाच्या आतली जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी इतक्या परिपूर्ण ओंकार उपासनेची आवश्यकता नाही आहे. त्यांनी फक्त दिवसातनं 5 वेळेला योग्य पद्धतीने ओंकार म्हटला तरी ते त्यांच्यासाठी पुरेसं आहे. आता अजून एक गोष्ट आहे की ह्या वर्गातले सगळे एपिसोड्स एका ठराविक क्रमाने घेतले जात आहेत. तर तो क्रम बदलू नये म्हणजे काय, मध्येच एखादा वर्ग तुम्ही जर काढून पाहिलात, मध्येच एखादं लेक्चर ऐकलं तर 2 गोष्टी आहेत. एक तर आधीचा संदर्भ काही कळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपासनेमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी गोष्ट लिंक तुटू नये, चूक होऊ नये, ह्यासाठी हे वर्ग क्रमानेच बघायचे आहेत, क्रमानेच अटेंड करायचे आहेत. आणि एक सर्वसाधारणपणे माझा गेल्या 25-27 वर्षाचा हा अनुभव आहे की जेव्हा कोणीही, स्त्री पुरुष कोणीही, ही उपासना शिकायला सुरुवात करतं तेव्हा ही उपासना शिकायला साधारणपणे 40 दिवस लागतात. आणि 40 दिवसात ही उपासना शिकल्यानंतर अगदी व्यवस्थित हा ओंकार आत्मसात करून घ्यायला 108 दिवसाचा सराव करावा लागेल. हे कसं काय ते आता येणाऱ्या वर्गांमध्ये मी सगळं समजावून सांगणार आहे. चला तर मग आता ह्या सूचना झाल्यावर आपण आपला वर्ग सुरू करूया. सुरुवात करूया प्रार्थनांपासून. आजच्या दिवस म्हणजे आज ह्या कोर्सला सुरुवात आहे, त्यामुळे मी संपूर्ण प्रार्थना म्हणणार आहे आणि नंतर रोज किती 1-2च प्रार्थना म्हणायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकारं पितरं चैव गायत्री मातरं स्मृतं माता पितरौ न जानाति तस्य कर्म निरर्थकम्. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं
ब्रह्मभूर्भुवस्वरो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णानने द्विजिह्वे च चित्रगुप्तकरस्थिते सदक्षराणां पत्रे च लेख्यं कुरु मे सदा। ओम श्री मातृदेवताभ्यो नमः। ओम श्री पितृदेवताभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री कुलस्वामिन्यै नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। आता ही जी प्रार्थना आपण केली आहे, आत्ता केली आहे, तर त्या प्रार्थनेचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते। आपण हा जो गणपतीचा श्लोक म्हटला, गणपतीच्या श्लोकामधलं सांगते, सूर्यकोटी समप्रभ हा शब्द त्यामध्ये आलेला आहे। तर सूर्यकोटी समप्रभ म्हणजे काय? 1 करोड सूर्यांसारखी ज्याची प्रभा आहे। प्रभा म्हणजे काय? तेज, प्रकाश, त्याच्या पुढची प्रभा म्हणजे प्रकाश तर आहेच, पण प्रकाशापेक्षा तेज आहे। म्हणजे ज्या गणपतीचं तेज 1 करोड 1 कोटी सूर्यांपेक्षा 1 कोटी सूर्यांच्या बरोबरीचं आहे, अशा वक्रतुंड गणपतीला आम्ही नमस्कार करतो। हे मी मुद्दाम समजावून का सांगितलं की कोटीमधला टी जेव्हा ऱ्हस्व असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो 1 करोड म्हणजे संख्या। कोटी ऱ्हस्व टी ही एक संख्या आहे आणि ह्या गणपतीच्या श्लोकामध्ये संख्या ह्या अर्थाने तो वापरलेला आहे। आणि ह्या कोटीमधली टी जेव्हा दीर्घ होते म्हणजे दीर्घ वेलांटी, 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव नाही, त्यातली टी दीर्घ आहे, म्हणजे 33 प्रकारचे देव म्हणजे कोटी आणि कोटी ह्यातला फरक लक्षात घ्या। म्हणजे गणपतीचा श्लोक म्हणताना पहिली टी असते सूर्यकोटी समप्रभ, म्हणजे हे उच्चार तोंडात नीट बसले गेले पाहिजेत। दुसरी गोष्ट, दुसरा श्लोक आपण म्हटलाय सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, तर त्याची एक थोडीशी गंमत मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या ते चांगलं लक्षात येईल। ह्या सरस्वतीमध्ये ती ह्यातली वेलांटी ऱ्हस्व आहे, म्हणजे छोटी वेलांटी, ऱ्हस्व उच्चार। सरस्वती नमस्तुभ्यं असा तो आहे, सरस्वती नमस्तुभ्यं असा उच्चार नाही। आणि लहानपणी काय व्हायचं, मी माझ्या आजीशी वाद घातला होता। आजीने एकदा मला एक पुस्तक आणून दिलं होतं, त्यात एक श्लोक होता हा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, आणि मी तिला म्हटलं असं कसं सरस्वती लिहिलंय ह्याच्यात, सरस्वतीमधला ती नेहमी दीर्घ असतो आणि ह्यामध्ये ऱ्हस्व लिहिलं आहे, हे चुकीचं आहे। आजी आमची बिचारी, म्हणजे बिचारी नव्हती ती अजिबात, कडक होती, हुशार होती, शिकलेली नव्हती, म्हणजे संस्कृत वगैरे काही शिकलेलं नव्हतं तिने, अगदी म्हणजे अक्षर ओळख होती, वाचता येत होतं, इतपतच शिकलेली होती। ती म्हणायचं ते तुझं संस्कृत वगैरे मला काही कळत नाही, सरस्वती शब्द कसा लिहायचा हे मी सांगू शकणार नाही, पण ह्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते बरोबरच आहे, तू तुझा शहाणपणा माझ्या पुढे पाजळू नकोस।
आणि मी म्हणायची जाऊ दे, हिला काही कळत नाही, मी आपली सरस्वतीच म्हणणार, कारण सरस्वती जिथे वाचीन तिथे दीर्घ वेलांटी आहे. आणि मग जेव्हा मी 8वीत आले आणि संस्कृत नव्याने शिकायला सुरुवात केलं, तेव्हा देवहा देवौ देवाहा प्रथमा किंवा स्त्रीलिंगी नपुसकलिंगी सगळे शब्द शिकले. त्यात लक्षात आलं की संबोधन स्वरूप जे असतं, म्हणजे आत्ता ह्या श्लोकात जे आहे की हे सरस्वती, आपण तिला हाक मारतोय की हे सरस्वती मी तुला नमस्कार करतो, आणि त्यावेळेला त्या सरस्वतीमधला ती ऱ्हस्वच असतो संबोधन स्वरूपातला. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपण सगळेच हे लक्षात ठेवूया की ह्या श्लोकातला सरस्वतीमधला ती ऱ्हस्व म्हणायचं आहे. हं? त्यानंतर गुरुर्ब्रह्मा हा श्लोक तर सर्वांना माहीत आहे. आता ह्यामध्ये तुम्ही गुरु केलेले असतील, म्हणजे गुरु धारण केलेले असतील, गुरुमंत्र घेतला असेल, तर तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि जर केलं नसेल, गुरु धारण केले नसतील, गुरु घेतले नसतील, तर शिव हा आदिगुरु मानला जातो, देवांचाही गुरु मानला जातो, त्याचं स्मरण करायचं आहे. किंवा तुमच्या डोळ्यासमोर जे असतील, साईबाबा असतील, अक्कलकोट स्वामी महाराज असतील, गजानन महाराज असतील, किंवा जे कुठले गुरु असतील त्यांचं स्मरण करायचं आहे. आणि हा 4था श्लोक आहे तो तुम्हाला जरा नवीन वाटला असेल बरं का. मी लेखणीची प्रार्थना मुद्दाम ह्यात घेतली आहे, कारण लेखणी ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे ते पेन असो, पेन्सिल असो, टाक दौत असो, बोरू असो, म्हणजे आमच्या काळात टाक आणि बोरू असायचे. माझ्या वयाचे जे आहेत त्यांना माहिती आहे, आपण टाकाने लिहिलेलं आहे, आपण बोरूनी गिरवलेलं आहे. आता पेन पेन्सिल आहेत, किंवा इव्हन आपण सध्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर जे बोटाने टाईप करतो, तिथे आपलं बोट आपली लेखणी आहे. तर लेखणीचं महत्त्व का आहे ते मी तुम्हाला सांगते. गणपती आपल्याला बुद्धी देतो, सरस्वती ती बुद्धी सादर करण्याची, ती बुद्धी असो, ती कला असो, फक्त आपल्याला ती येत असून चालेल का? आपल्याला ती सादर करता आली पाहिजे. आणि ती सादर करायला सरस्वतीचा आशीर्वाद गरजेचा आहे, अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या 64 कला, सगळ्या 14 विद्या, सगळ्या सरस्वती मातेच्या अधीन आहेत. आणि सरस्वतीचं महत्त्वाचं आयुध कुठलं आहे? लेखणी. आणि हल्ली आपण पाहतो, म्हणजे माझ्या मुलांच्या पिढीत नाही मी ते पाहिलं, पण नातवंडांच्या पिढीत बघतीये की लिहिण्याची सवय खूप कमी असते. लॅपटॉप आणि कम्प्युटर्स आणि मोबाईल हातात आल्यामुळे टाईप करण्याची सवय लागली आहे. आणि प्रत्यक्ष परीक्षेला गेल्यानंतर जेव्हा लिहायची वेळ येते, आपलं ज्ञान, म्हणजे आपल्या बुद्धीला जे काय कळलेलं आहे, सुचतंय, डोक्यात आहे, पण ते कागदावर उतरत नाही, अशी जी आपली अवस्था होते ना, होते कधी कधी, कारण सराव नसतो. तर त्यासाठी आपण लेखणीची प्रार्थना करायची आहे. आणि हे मी तुम्हाला फक्त ओंकार वर्गासाठी सांगत नाही, हे मी आमच्या बालवर्गातही सांगते. म्हणजे वर्ग कुठलाही असो, इथपर्यंतच्या प्रार्थना करायच्याच. पुढच्या प्रार्थना आज आपण वर्ग सुरू झाला आहे म्हणून फक्त केल्या आहेत. आणि आता पहिल्या 2 महत्त्वाच्या प्रार्थना मी तुम्हाला सांगते, ज्या आम्ही का करतो. ओम हा प्रथम म्हणायचाच, 3 वेळा ओम म्हणायचा. आपण हा तर वर्ग ओंकाराचा आहे, आपण ओंकारच शिकायला आलो आहे. तर त्या श्लोकात काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगते. ओंकारम बिंदू संयुक्तम, म्हणजे बिंदूसहित ओंकाराचं. आता बिंदूसहित ओंकाराचं असं का म्हटलंय बरं? संस्कृतमध्ये ओम तसा लिहिला जातो. आणि आपण नशीबवान आहोत, मराठी, हिंदी या भाषांमध्येही ओम तसाच लिहिला जातो. पण मी कधीतरी तुम्हाला तो चार्ट दाखवीन वर्गामध्ये पुढे, की वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी ओम लिहिला जातो. पण आपण संस्कृतमधल्या मूळ ओमबद्दल बोलतोय, म्हणजे बिंदूसहित, चंद्र आणि बिंदूसहित जो ओम आहे त्याचं. काय करायचं? ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः, म्हणजे योगी जन जे आहेत, योगी म्हणजे अगदी ज्यांनी संन्यासी आहेत, भगवे कपडे घातलेत तेच योगी आहेत असं समजू नका. आपणही योगी बनायचंय.
3 कॅटेगरीज आहेत, योगी, भोगी आणि रोगी. रोगी तर आपल्याला नक्कीच व्हायचं नाही आहे, भोगी थोड्याफार प्रमाणात व्हायला हरकत नाही आहे. सगळे उपभोग घ्यायचे आहेत आपल्याला आयुष्यात येऊन. मनुष्य जन्माला आलेलो आहोत तेव्हा या पृथ्वी तलावर जेवढे उपभोग घेता येतील, जेवढा आनंद उपभोगता येईल, मटिरियल वस्तू जेवढ्या उपभोग घेता येतील त्या घ्यायच्या आहेत. पण पूर्ण भोगाच्या अधीन व्हायचं नाही आहे, योगी व्हायचं आहे आपल्याला. योगी म्हणजे भगवी वस्त्र धारण करायची नाही आहेत, संसारातनं बाजूला व्हायचं नाही आहे, प्रपंचातनं. योग म्हणजे जोडणं, देवाशी जोडलं जाणं. जो परमेश्वराशी जोडला गेलेला आहे तो योगी. तर योगीजन काय करतात, नित्य ओंकाराचं ध्यान करतात. हे सगळं आपण पुढे शिकणार आहोत, आज मी खूप वेळ नाही घालवणार. पण लक्षात घ्या, नित्य जप करतात म्हटलेलं नाही आहे, नित्य उपासना करतात म्हटलेलं नाही आहे. काय म्हटलंय, नित्यं ध्यायन्ति योगिनः, ध्यान करतात. आपल्याला ओंकाराचं ध्यान शिकायचं आहे. कोणत्याही देवतेचं ध्यान शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगातल्या 7व्या आणि 8व्या पायऱ्या आहेत. म्हणजे आपल्याला ध्यान शिकायचं आहे. आणि योगीजन काय करतात तर ओंकाराचं नित्य ध्यान करतात, जप करतात म्हटलेलं नाही आहे. म्हणजे नुसता तुम्हाला जर असं वाटेल नुसता जप केला की झालं, तर तसं नाही आहे. ध्यान करायचं आहे. आणि ते कसं करायचं आहे, नित्य करायचं आहे. आपण जिवंत आहोत तोपर्यंत सतत श्वास घेतो. आपण रोज जेवतो, खातो, झोपतो, पाणी पितो. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण नित्य करतो, रोज करतो. तसं ओंकाराचं ध्यान नित्य करायचं आहे. योगीजन, आपल्याला योगी व्हायचं आहे ना. योगी म्हणजे काय, परमेश्वराशी जोडलं जायचं आहे. आपला सतत त्याच्याशी कॉन्टॅक्ट पाहिजे, त्याच्याशी जोडलेलं राहिलं पाहिजे. युग, जोडलं जाणं, योगी. तर नित्यं ध्यायन्ति योगिनः. आणि पुढची ओळ काय आहे, कामदं मोक्षदंचैव ओंकाराय नमो नमः. एक ओंकाराबद्दल प्रचलित, म्हणजे आता हल्ली कमी झालंय, पण आम्ही लहान असतानापासून आम्ही जे ऐकतो की संन्यासी लोकांनी ओंकार करावा, गृहस्थाश्रमी लोकांनी करू नये, बायकांनी तर मुळीच करू नये, वगैरे वगैरे वगैरे. तर तसं नाही आहे. म्हणजे पूर्वी असा एक धाक घातलेला असायचा किंवा एक समज असा होता काही ठिकाणी. म्हणजे आपण नीट समजून घेतलेलं नाही आहे की आपल्या वेद उपनिषदांमध्ये काय लिहिलं आहे. आपण आता ह्या वर्गात हळूहळू सगळं समजून घेणार आहोत. तर हा जो ओम आहे तो, म्हणजे मला सुद्धा पूर्वी कोणीतरी म्हणायचो, संन्यास बिन्यास घेशील, ओम ओम करत बसू नकोस. म्हणजे ओंकार घेतला की विरक्ती येते, हा भ्रम आहे, ही चुकीची गोष्ट आहे. आजपर्यंत मला आणि माझ्या पाहण्यातल्या कुणालाही ओंकार करून विरक्ती आलेली नाही. त्याचं कारण काय आहे, तो कामदम आणि मोक्षदम दोन्ही आहे. कामना पूर्ण करणारा, सगळे काम देणारा. काम म्हणजे आपण कामं करतो ते काम नाही, कामना, इच्छा. जे जे मला हवं आहे, मला बंगला हवा आहे, मला गाडी हवी आहे, मला माझी मुलं छान शिकायला हवी आहेत, मला बुद्धी हवी आहे, मला शिकवायचं आहे, माझ्या ज्या मला छान साड्या हव्या आहेत, दागिने हवेत, ह्या ज्या माझ्या सगळ्या कामना आहेत. म्हणजे कुणाच्याही, माझ्या, तुमच्या, आपल्या सगळ्यांच्या इहलोकीच्या, ह्या पृथ्वी लोकावरच्या आपल्या ज्या कामना आहेत त्याही सगळ्या ओंकार पूर्ण करतो. आणि पारलौकिक सर्वोच्च सुख, म्हणजे परमार्थातलं सर्वोच्च प्राप्ती कशाची आहे तर मोक्ष किंवा मुक्ती. म्हणजे पुढचा जन्म नको, ह्या जन्मानंतर मुक्तीच. तर तो जो मोक्ष आहे तोही ओंकार देतो. म्हणजे ओंकाराची ताकद बघा, तो इहलोकीची सारी सुख आणि परलोकीचंही सर्वोच्च सुख देतो. हे एका श्लोकात सांगितलेलं आहे. संस्कृत ही भाषा
अत्यंत विलक्षण आहे, सुंदर आहे. एकेका शब्दामध्ये इतका अर्थ आहे. तर आपण ओंकारम बिंदू संयुक्तमचा अर्थ समजावून घेतला. आता दुसरा श्लोक ह्यात आपण म्हणणार आहोत. ओंकारम पितरंचैव गायत्री मातरम स्मृतः. म्हणजे हे लक्षात ठेवा की ओंकार हा ब्रह्मांडाचा पिता आहे. म्हणजे ओंकारातूनच सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे आणि गायत्री ही ब्रह्मांडाची माता आहे. तर ह्या माता पितरांना जे जाणत नाहीत, माता पितरौ न जानाती तस्य कर्म निरर्थकम. म्हणजे काय? ओंकार आणि गायत्री ह्या ब्रह्मांडाच्या पित्याला आणि मात्याला जे जाणत नाहीत त्यांचं कार्य निरर्थक आहे. मग आपल्याला आपलं सगळं कार्य, आपलं संपूर्ण आयुष्य सार्थकी लावायचं असेल, सार्थ बनवायचं असेल, त्यात अर्थ यायला पाहिजे पुरेपूर्ण. असं नाही होता कामा की निरर्थक जगतोय माणूस. तर ते सगळं मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या ह्या आईवडिलांना जाणलं पाहिजे. आपल्या म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाच्या चराचर सृष्टीचे आईवडील कोण आहेत? गायत्री आणि ओंकार. तर ह्या ओंकार गायत्रीला जाणून न घेता जे कार्य केलं जाईल ते निरर्थक होतं. त्यामुळे आपलं कार्य निरर्थक होऊ नये. आत्ता आपण आपल्या ओंकार वर्गाबद्दल विचार करूया. हा जो वर्ग आपण करणार आहोत, आपण ओंकाराचं सगुण आणि निर्गुण ध्यान शिकणार आहोत, साधना करणार आहोत. तर ती निरर्थक होऊ नये म्हणून आपण हे 2 श्लोक म्हणणार आहोत. सुरुवातीला ओम 3दा म्हणणार आहोत, त्यानंतर गायत्री म्हणणार आहोत. आता गायत्रीलाही तुम्ही हा विचार कराल की आपण ओम भूर्भुवः स्वाहा म्हणतो. या का म्हणताय तेवढं? ओम भूः, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना. मी 7 व्याहृती म्हटल्या, 3 नाही म्हटल्या. 3 व्याहृती ह्या फक्त 3 लोकांपुरत्या मर्यादित आहेत. म्हणजे ही आपली पृथ्वी, आपण स्वर्गापर्यंतच, आकाश आणि स्वर्ग हे 3 लोक. आपली पोच म्हणजे आपल्या बुद्धीची पोच फक्त स्वर्गापर्यंत असते. आणि आपण काय समजतो की स्वर्गात देव राहतात. नाही, देव स्वर्गात राहत नाहीत. आपले पितर ज्यांना स्वर्ग प्राप्त होतो ते आयदर स्वर्गात जातात किंवा नरकात जातात. म्हणजे आपण सुद्धा मेल्यानंतर स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. पण आपल्याला तिथे थांबायचं नाहीये. या 3च लोकांपर्यंत थांबायचं नाहीये. तर 7 लोक आहेत, खरे 14 लोक आहेत. जमिनीच्या खाली 7 लोक आहेत, सप्त पाताळ, आणि वर 7 म्हणजे वर 6 लोक आहेत, पृथ्वी धरून 7. तर सत्यलोक हा जो शेवटचा लोक आहे, त्या सत्यलोकामध्ये सगळ्या दैवी शक्ती, सगळे देवी देवता राहतात. तिथपर्यंत आपली गायत्री पोचली पाहिजे. गायत्रीच्या द्वारा, गायत्री मंत्राच्या द्वारा आपल्याला सत्यलोकापर्यंत पोचायचं आहे. म्हणून आपण 7 व्याहृती म्हणायच्या. मला असं वाटतं प्रार्थनांबद्दल मी समजावून सांगितलेलं आहे. पण आज इतका वेळ प्रार्थनेमध्ये का घालवला? तर रोज प्रार्थना म्हणताना आपण हा अर्थ मनात आपल्या आला पाहिजे. आता अजून एक गोष्ट आहे की आपण उपासनेला बसण्यापूर्वी दिवा किंवा उदबत्ती लावायची. दिवा लावायचा किंवा उदबत्ती लावायची आणि पाणी समोर ठेवायचं आहे. म्हणजे छोट्या भांड्यात, छोट्या लोटी भांड्यात किंवा ग्लासमध्ये, कशातही. शक्यतो तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवायचं आहे आणि दिवा लावायचा आहे किंवा उदबत्ती. सहसा असं असतं की सकाळी तुपाचा दिवा लावतात, संध्याकाळी तेलाचा दिवा लावतात. हार्ड अँड फास्ट नियम नाही आहेत, पण एक पद्धत आहे. तर हे का लावायचं हे फार महत्त्वाचं आहे बरं का. अग्नी जो आहे तो साक्षी तर आहेच, प्रत्येक गोष्टीला अग्नी हा साक्ष आहे. पण अग्नी हा माध्यम आहे. म्हणजे परमेश्वर आणि आपण, म्हणजे देव आणि मानव यातला दुवा, यातलं माध्यम जर कोणी असेल तर तो अग्नी आहे.
म्हणजे आपण जी प्रार्थना करतो ती प्रार्थना, आपली विनंती, आपली प्रार्थना, आपली पूजा, जे स्तोत्र म्हणू ते, जे काय असेल ते, जी उपासना करू ती देवापर्यंत पोचायची असेल तर दिवा म्हणजे अग्नी हे माध्यम हवंच. आणि अग्नी दरवेळेला आता उपासनेला बसताना किंवा एखादं छोटं स्तोत्र म्हणताना किंवा एखादी नुसती नमस्कार करताना, प्रार्थना करताना दिवा लावालच असं नाही. पूजेच्या वेळेला आपण दिवा लावतो, पण निदान अग्नीचं छोटंसं रूप, ठिणगी म्हणजे एक उदबत्ती तरी लावायची, अगरबत्ती, धूप काहीतरी लावायचं. अग्निसाक्षी पाहिजे, म्हणजे आपली प्रार्थना अग्नीच्या माध्यमातून देवापर्यंत पोचते आणि देव आपल्याला जो आशीर्वाद देतो तो अग्नीच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोचतो. हे माध्यमच जर नसेल तर ना आपली प्रार्थना देवापर्यंत पोचेल ना देवाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचेल. त्यामुळे दिवा किंवा उदबत्ती ही लावायचीच. आपण बसू तिथंच लावली पाहिजे असं नाही आहे, देवापुढे लावून ठेवली तरी हरकत नाही. आता मी इथे लॅपटॉप समोर बसली आहे, इथे मला उदबत्ती लावणं शक्य नाही आहे, मी माझ्या देवापुढे दिवा लावलेला आहे. दुसरी गोष्ट, पाणी. पाणी मात्र शक्यतो जवळ असावं, देवाजवळ असावंच. पण आपण मंत्रोच्चार करत असू किंवा आपण काही हे शिकत असू, कोणत्याही प्रकारची साधना करत असू तर पाणी पाहिजे. कारण आपल्या तोंडातून जो मंत्र, जो श्लोक, जी साधना बाहेर पडतीये ती, त्याचा परिणाम असा होतो की लगेच ते पाणी अभिमंत्रित होतं आणि ते पाणी पाणी न राहता तीर्थ होतं आणि त्यात औषधी गुण येतात, त्या मंत्राचे परिणाम त्या पाण्यात येतात. तर ही झाली आपली पूर्वतयारी. आता आजच्या भागात मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, स्वामी विवेकानंदांची. आवडेल तुम्हाला, तुम्ही ऐकली असेल कदाचित आधी, पण मी ह्या वर्गासाठी म्हणून मुद्दाम सांगते. स्वामी विवेकानंद एकदा इंग्लंडमध्ये प्रवास करत होते, ट्रेनमधनं प्रवास करत होते ते, आणि गाडीत जात असताना एका स्टेशनला गाडी थांबली. ॲक्च्युली स्वामी विवेकानंदांच्या समोर 2 तरुण प्रोफेसर बसले होते. इंग्लंडमधले 2 तरुण प्रोफेसर बसले होते. त्यांना स्वामीजी अजिबात आवडले नव्हते. म्हणजे त्यांची ती भगवी कफनी आणि त्यांचा डोक्याला बांधलेला फेटा, म्हणजे एकंदरीत तो जो भारतीय संन्याशाचा वेश स्वामींनी धारण केला होता, तर ते 2 प्रोफेसर्स तेवढे कम्फर्टेबल नव्हते त्यांच्याबरोबर. पण एक डिसेन्सी म्हणून ते काय बोलले नाहीत. स्वामींनी काय केलं, एक मध्ये स्टेशन आलं, त्या स्टेशनला स्वामीजी उतरले. समोरच्या बुक स्टॉलवरनं एक पुस्तक विकत घेतलं, जे अगदी नवीन पुस्तक आलेलं होतं. ते पुस्तक घेऊन ते गाडीत बसले आणि गाडीत बसल्यानंतर त्यांनी काय सुरुवात केली, पुस्तकाचं पान उघडायचं, त्याच्याकडे बघायचं, उलटायचं, त्याच्याकडे बघायचं, पान फाडायचं आणि टाकून द्यायचं. भराभर भराभर ते पानं फाडायला लागले. आता मात्र त्या दोघा तरुणांना राहावेना. ते म्हणले, स्वामीजी तुम्ही हे काय करताय, तुम्ही अशी पानं का फाडून टाकता, तुम्हाला परत वाचायला लागणार नाहीयेत, वाचून पण झाली नाहीत आणि तुम्ही टराटर पुस्तकाची पानं फाडून टाकताय. म्हणजे त्यांना अशी शंका आली, वेडा म्हणावं तर तेज काय आहे या माणसाच्या चेहऱ्यावर, याला वेडा तर म्हणता येणार नाही, मग हा असं का करतोय, हा का पानं फाडून टाकतोय. म्हणून त्यांनी न राहून त्यांना विचारलं. स्वामी विवेकानंदांनी काय केलं, उत्तर काहीच दिलं नाही. उत्तर नाही दिलं, उत्तरादाखल त्यांनी नुकतंच जे पान फाडलं होतं ते त्या प्रोफेसरच्या हातात दिलं आणि अथपासून इतीपर्यंत त्या पानावर काय लिहिलेलं आहे ते म्हणून दाखवलं. हे दोघं अवाक झाले की काय स्मरणशक्ती आहे, काय बुद्धी आहे. समोर पाहिलं, पान फाडलं, यांनी वाचलं कधी, पाठ केलं कधी, आणि असं म्हणावं की आधीच पाठ झालेलं पुस्तक असेल तर नाही, हे पुस्तक आत्ता प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकातलं पान यांचं वाचून कधी झालं आणि पाठ कसं झालं आणि इतक्या अल्पावधीत, म्हणजे डोळ्याचं पातं लवतं ना लावतं तोपर्यंत. त्यांनी विचारलं
की हे भल्या गृहस्था, ही कशी तुझी स्मरणशक्ती आहे की काय आहे, ह्याचं रहस्य आम्हाला सांग, ही दैवी देणगी आहे का? तर त्याच्यावर स्वामीजींनी उत्तर दिलंय, ते ऐका. स्वामीजी म्हणतायत की ही दैवी देणगी नाही. आमच्या भारतीय तत्वज्ञानात, भारतीय परंपरेत, भारतीय पुरातन सनातन शास्त्रात जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा हा प्रभाव आहे. आणि सगळ्या मंत्रांचा राजा जो ओम, तो ओम ही प्रचंड स्मरणशक्ती किंवा बुद्धी कोणत्याही साधकाला देतो. म्हणजे विवेकानंद इतके नम्र होते की ही बुद्धी मलाच मिळाली असं नाही. त्यांनी त्या दोघांना सांगून टाकलं, हा ओम कुणीही करावा आणि हा मंत्रांचा राजा आहे. तर हा मंत्रांचा राजा ही शक्ती, ही स्मरणशक्ती, ही बुद्धी कुणालाही देतो. कुणालाही म्हणजे ओंकाराची साधना करणाऱ्या कुठल्याही साधकाला हे प्राप्त होतं. तर आपल्या ह्या पूर्ण वर्गामध्ये आपला उद्देश हाच असणार आहे की हे कसं होतं. स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं त्या सगळ्या क्षमता सामान्य माणसाला सुद्धा ओम कसा देतो हे आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यासाठी अतिशय शांत चित्ताने, अत्यंत एकाग्रपणे तुम्ही हा वर्ग अटेंड करायचा आहे. मी माझ्याकडनं पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही जितकं घेता येईल तितकं घ्यायचं आहे. आणि ओंकाराबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे. आज मी इतकं सांगते की ओंकार म्हणजे नक्की काय. आता ओंकाराबद्दल आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणामध्ये इतकं काही लिहिलेलं आहे, इतकं काही लिहिलेलं आहे की म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे, खूप वर्णन केलेलं आहे. पुढे येईल ते, मी आज सांगणार नाही आहे. पण एक तुम्हाला सांगते, मांडुक्योपनिषद नावाचं एक उपनिषद संपूर्णपणे ओंकाराला वाहिलेलं आहे. म्हणजे ओंकाराचंच फक्त वर्णन त्या मांडुक्योपनिषदामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपल्या वेद, उपनिषद, पुराणं, अनेक लोकांनी लिहिलेल्या गोष्टी ह्यात ओंकाराबद्दल खूप लिहिलं आहे. पण त्याची एक्झॅक्ट व्याख्या अशी कुठं, म्हणजे वर्णन आहे ते, ती व्याख्या नाही आहे. पण तुम्हाला सांगते, आपले संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांनी ओंकाराची अतिशय सुंदर व्याख्या केली आहे. ती समजून घेतली तर ओंकार समजायला फार मदत होते. काय म्हणतात माऊली? ज्ञानेश्वर माऊलींनी असं लिहिलं आहे की प्रपंचातल्या, संसारातल्या, ह्या व्यवहारी जगातल्या तापानी, कष्टानी शिणलेला, दुःखानी शिणलेला, दमला भागलेला जीव जेव्हा आर्ततेने देवाला हाक मारतो, म्हणतो ना आपण, हे देवा ये बाबा मदतीला, मी दमले किंवा मी दमलो किंवा ह्या संकटातून सोडव, म्हणजे काहीतरी देवाला सांगण्यासाठी आपण जेव्हा देवाला हाक मारतो, त्या हाकेला देवानी दिलेली ओ, म्हणजे आपल्या हाकेला परमेश्वर जो रिस्पॉन्स देतो तो ओम. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? आर्ततेनी दमल्या भागलेल्या शिणलेल्या जीवानी परमेश्वराला हाक मारल्यावर त्या हाकेला परमेश्वर जी ओ देतो, ती ओ म्हणजेच ओम. ह्यात खूप काही समजून जातं. ओम ह्या ठिकाणी परमेश्वर आणि मानव एकमेकांना भेटतात. आणि ओंकार म्हणजेच प्रणव, ओंकारालाच प्रणवही म्हणतात. थोडासा फरक आहे त्यात. फरक फक्त छटांचा आहे, मुख्य अर्थांचा नाही. तर मी प्रणवाचीही व्याख्या तुम्हाला सांगते. प्रणवाची व्याख्या केलेली आहे. त्यात असं म्हटलंय, प्राणान उन्नयते इति प्रणवः. उन्नयते म्हणजे वर वर घेतो, म्हणजे आपले प्राण जे नाभीस्थानी एकवटून बसलेले असतात,
आपल्या बालपणात हे सगळं पुढे येईल, मी आत्ता वेळ नाही घालवत, पण खाली म्हणजे नाभिस्थानात किंवा कधीकधी त्याच्याही खाली आपले सगळे प्राण ठप्प बसलेले असतात. तर ते प्राण जो जागे करतो, त्या प्राणांना जागं करतो आणि वर 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 आणतो. प्राणान उन्नयते म्हणजे ते पंचप्राण आपले प्राण अपान समान उदान व्यान, हे 5 प्राण जे आहेत आपले वायू आहेत, हे पंचप्राण खालून वर आणून इथपर्यंत पोचवू शकतो. तो कोण? प्रणव. प्राणान उन्नयते इति प्रणवः. ही पण ओंकाराचीच एक व्याख्या आहे. तर आज आपण व्याख्येपर्यंत आलेलो आहोत. एवढं बोलून मी आजचा भाग इथे थांबवते. ह्यानंतर तुम्ही क्रमानेच ऐकायचं आहे. आपण प्रार्थना करूया आणि हा वर्ग थांबवूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार.